हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आजच्या आनंदी कट्ट्यावर बिपिन बाकळे यांनी लिहून पाठवलेली पोस्ट ही मला खूप आवडली. ती खास तुमच्यासाठी. आनंद हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि सुख ही प्रत्येकाची जबाबदारी. आजच्या गदारोळात, द्वेषाच्या बाजारात आणि प्रगतीच्या भ्रामक शर्यतीत स्वतःला हरवून बसलेल्या माणसासाठी हे एक असं सूत्र आहे जे तुम्हाला तुमच्याच आत दडलेल्या एका अक्षय ऊर्जेच्या स्रोताची ओळख करून देते आणि बाहेरच्या जगात आत्मविश्वासानं वावरण्याचं सामर्थ्य देते. आज भोवताली काय आहे? स्पर्धा आहे, कुरघोडी आहे, गलिच्छ राजकारण आहे. प्रगतीच्या कल्पना इतक्या विचित्र आणि लादलेल्या आहेत की आपल्या शेजाऱ्याची गाडी आपल्या गाडीपेक्षा मोठी का, हाच दुःखाचा विषय बनलाय. सोशल मीडियावरच्या झगमगाटात आपलं साधं सरळ आयुष्य फिकं वाटू लागलंय. अमुक मिळवलं नाही तर तू अपयशी, हे आपल्या मनावर बिंबवणारे मूढ विचारवंत आणि बाजारू गुरु गल्लोगल्ली बसलेत. या सगळ्या गोंधळात सामान्य माणूस आतून पुरता पोखरला गेलाय. तो गोंधळलाय, भ्रमित आहे. त्याला असं वाटतं की त्याचा आनंद, त्याचं समाधान हे बाहेरच्या गोष्टींमध्ये लपलेलं आहे. आणि नेमक्या याच मानसिकतेचा फायदा समाजातील धूर्त घटक घेतात. ते तुम्हाला सांगतात, आमची उत्पादनं खरेदी करा मग तुम्ही आनंदी व्हाल, आमच्या पक्षाला मत द्या मग तुमचं भलं होईल, आमच्या पंथात सामील व्हा मग तुम्हाला शांती मिळेल. ते तुमच्या आत एक पोकळी निर्माण करतात आणि ती भरण्याचं आश्वासन देऊन आपले स्वार्थ साधतात. ते तुम्हाला तुमच्यापासून तोडतात आणि स्वतःचे गुलाम बनवतात. याच महाजालाला भेदण्याची शक्ती ही तुमच्या स्वतःत आहे. आनंद हा प्रत्येकाचा हक्क आहे. हा या सूत्राचा पहिला भाग. तो थेट तुमच्या अस्तित्वाच्या मुळालाच हात घालतो. तो सांगतो, थांब, बाहेर कुठे शोधतोयस? ज्या आनंदासाठी तू वणवण भटकतोयस तो तर तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो तुझ्या आत आहे. हा हक्क म्हणजे कोणा सरकारकडून, समाजाकडून किंवा देवाकडून मिळवायची गोष्ट नाही आहे. हा स्व अधिकाराचा आणि आत्मस्वामित्वाचा उद्घोष आहे. याचा अर्थ काय? तुमचा आनंद कोणत्याही पदावर, पैशावर, व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर अवलंबून नाही. तुम्ही पंतप्रधान झालात किंवा एक सामान्य नागरिक राहिलात काय, किंवा तुम्ही करोडपती झालात किंवा काटकसरीत जगलात काय, तुमच्या असण्याचा जो मूळ आनंद आहे तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. बाहेर कितीही वादळ येऊ देत, तुमच्या आत एक शांत निवांत कोपरा असू शकतो जिथे तुम्ही स्वतःच्या असण्याचा उत्सव साजरा करू शकता. ज्या क्षणी तुम्हाला याची जाणीव होईल त्या क्षणी तुम्ही बाहेरच्या जगाचे गुलाम राहण्यास नकार देता. तुम्ही जाहिरातींनी भारावून जात नाही. तुम्ही नेत्यांच्या पोकळ घोषणांनी हुरळून जात नाही. तुम्ही दुसऱ्याच्या यशाने जळत नाही आणि स्वतःच्या अपयशाने खचत नाही. तुम्ही तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घेता. ही मानसिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. आणि सुख ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि इथूनच सुरू होतो खरा पुरुषार्थ. हा दुसरा भाग तुम्हाला पलायनवादी बनू देत नाही. तो म्हणतो, ठीक आहे, आतून तू आनंदी आहेस, स्वतंत्र आहेस, पण बाहेरच्या जगात तुला जगायचं आहे. तुझं कुटुंब आहे, समाज आहे, देश आहे, त्यांच्याप्रती आणि स्वतःच्या भौतिक गरजांप्रती तू पाठ फिरवू शकत नाहीस. चांगलं घर, मुलांचं शिक्षण, सुरक्षित म्हातारपण, निरोगी शरीर ही सगळी सुख आहेत आणि हे सुख मिळवणे ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. त्यासाठी नशिबाला किंवा व्यवस्थेला दोष देत बसून चालणार नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. ही जबाबदारी स्वीकारणे म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहणं. आजचा माणूस नेमका इथेच चुकतोय का? तो आपल्या सुखाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकतो. सरकारवर, समाजावर, नशिबावर. माझ्या अपयशाला अमुक व्यक्ती जबाबदार आहे असं म्हणून तो स्वतःला पंगू बनवून घेतो. पण हे सूत्र सांगतं की तुझ्या घराचा दिवा दुसऱ्याच्या वाऱ्याने विझता कामा नये आणि तुझ्या घरात दिवा लागावा म्हणून तू दुसऱ्याच्या घराला आगही लावू नकोस. प्रामाणिकपणे स्वतःच्या कर्तृत्वाने तू सुख निर्माण कर.
जेव्हा तुम्ही आतून आनंदी असतात तेव्हा ही जबाबदारी ओझं वाटत नाही. ती एक खेळ बनते, एक आव्हान बनते. मग तुम्ही नोकरी केवळ पोटासाठी करत नाही, तर त्यातही एक समाधान शोधता. तुम्ही नाती केवळ गरजेपोटी जपत नाही, तर त्यात प्रेम ओततात. तुम्ही समाजासाठी काही करता, ते दिखाव्यासाठी नाही, तर एका आंतरिक प्रेरणेतून ते करता. हे सूत्र म्हणजे प्रत्येकासाठी जगण्याची नवी दृष्टी आहे. ती सांगते, तुमच्या आनंदासाठी मंदिरात किंवा मशिदीत भिकारी बनून रांगेत उभे राहू नका. तो तुमच्या आत्म्यातच आहे. तिथेच ध्यानस्थ व्हा आणि तुमच्या सुखासाठी, तुमच्या समृद्धीसाठी कोणत्याही नेत्यासमोर किंवा व्यवस्थेसमोर लाचार होऊ नका. स्वतःच्या मनगटात ती निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारा. आतला स्वामी आणि बाहेरचा कर्मयोगी यांचा संगम म्हणजेच या सूत्राचं सार आहे. ज्या दिवशी सामान्य माणूस हे समजून घेईल, त्या दिवशी तो कोणत्याच विचारधारेचा, पंथाचा किंवा बाजारपेठेचा गुलाम राहणार नाही. तो खऱ्या अर्थानं स्वराज अनुभवेल, आतही आणि बाहेरही. आणि असा प्रत्येक जागा झालेला माणूस एका सशक्त आणि निरोगी समाजाची, राष्ट्राची निर्मिती करू शकतो. काय पटतंय ना? यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका, आनंदी कट्टा रेडिओ जयंतवरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.